मरणाआधी सावध भावे, मरणाआधी सावध भावे, कीर्ती करोनी मरावे, जम घालू नये वाया, मानवाची उत्तम काया, नामा म्हणे मनुष्य जन्म, नामा म्हणे मनुष्य जन्म, सैव जन्माहुनी उत्तम, जम घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. विठ्ठल 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 विठ्ठल. महायोगपीठे तटे भीमरत्यंबरं पुंडरीकाय रातुं मुनि समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा. हे दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या दाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पवन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचनाती भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं, एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं, मेघवर्णं शुभांग्यं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं, योगिर्विद्यादिगम्यं, वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैक्यनाथं, वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्ण वन्दे जगद्गुरु. विठ्ठल 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 विठ्ठल. मरणाआधी सावध भावे, मरणाआधी सावध भावे, कीर्ती करोनी मरावे, जम घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. दादाजी जी इथं उपस्थित आहेत ना, विनंती आहे, आपलं स्वतःचं आजचं हे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे, सगळ्यांनी इथं या, बसून घ्या बाबा, बसून घ्या दादा, विनंती आहे. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, महाराष्ट्राचं भूषण असणारे पांडुरंगाचे लढीवाळ भक्त संत श्रेष्ठ श्री नामदेवराय यांचा गोड असा, प्रत्येकाला मरणाच्या अगोदर सावध करायला लावणारा गोड असा चिंतनीय अभंग, 3 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या दिनी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रत्येकाला मरण यावं अशी अपेक्षा नाहीये बाबा, प्रत्येकाला कुणालाच वाटत नाही की आपण मरावं, पण मरण या देहाचा स्वभाव आहे. जसं जन्माला येणं तसं मरण या 2 गोष्टी अनिवार्य आहेत, आणि म्हणून मरणाआधी सावध व्हावे. तुम्हाला प्रत्येकाला सावध करतात,
अंतकरणातले षडविकार बाजूला करा, विषयांपासून दूर व्हा, सावध व्हा. म्हणजे या पंच विषयांमध्ये गुंतू नका. अनेक षडविकार जडले जीवाला आणि परिणाम त्यामध्ये तो जीव गुंतून राहिला, परिणाम पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागलं. आणि म्हणून हे जे आहे या एकाच देहामध्ये सातत्यानं हे जे रहाटगाडग हे थांबवता येणार आहे. पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा मृत्यू हे थांबवण्याची, एरझार थांबवण्याचं एकमेव माध्यम म्हणजे मनुष्य देह आहे. आणि म्हणून माझे नामदेवराय प्रत्येक जीवाला उपदेश करतात, मरणाआधी सावध व्हावे. तुम्ही सावध व्हा. पण सावध होऊन काय करायचं नामदेवराय? कीर्ती करोनी मरावे किंवा कीर्ती करोनी उरावे. तुम्ही मरण्याच्या अगोदर अशी कीर्ती कमवा, एवढी कीर्ती करा की मरणोपर्यंत सुद्धा तुम्ही अमरत्व पदाला पोहोचलेले असाल. आणि एवढं सांगण्याच्या पाठीमागचा नामदेवरायांचा उद्देश काय आहे? कारण हा मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ नये हा उद्देश आहे. जन्म घालू नये वाया. तुम्ही हा जन्म वायाला घालवू नका. का? कारण मानवाची उत्तम काया. सगळं काही जितलं तिथं पांडुरंगानं दिलेलंय, उत्तम देह दिले. आणि म्हणून हा जन्म व्यर्थ घालवू नका. कारण हा देह कसा आहे? नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम. नामदेवराय म्हणतात सगळ्यात गोड असा, दुर्लभ असा हा नरदेह तुम्हाला मला प्राप्त झाला. मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. आणि एवढंच सांगून थांबत नाहीत, सर्व जन्माहुनी उत्तम. पशुपक्ष्यांच्या शरीरापेक्षा, इतर योनीपेक्षा हा देह फार चांगला आहे. आणि म्हणून याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि म्हणून माझे नामदेवराय सांगतात, जम घालू नये वाया मानवाची उत्तम काया. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा भावार्थ आपल्या समोर अल्पशा वेळेमध्ये मांडण्याचा अल्पसा प्रयत्न. पण किम कारणम, वक्त्याचा आद्य कर्तव्य काय? परिहार देणं. आणि अल्पसा परिहारमध्ये किम कारणम, कोणत्या कारणास्तव उपस्थित आहात हे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. पण तरी सुद्धा ऐका मायबाप. गेल्या 1 वर्षापूर्वी कैलासवासी लीलावती बाबूराव राऊत या आईचं इहलोकीची यात्रा संपलेली आहे. आणि मग पांडुरंगाच्या दारातला प्रवास सुरू झाला. आणि आजचा दिवस असा आहे की तो प्रवास आज पूर्णत्वाच्या दिशेनं आहे, पूर्ण होतोय तो प्रवास. आणि आज मात्र योग्य अशी गती प्राप्त होणार आहे. गती म्हणजे काय? बऱ्याचदा कीर्तनकार शब्द बोलता बोलता सहज उगाणं बोलून जातात. गती प्राप्त होते म्हणजे नवीन देहाची धारणा होणार आहे, नवीन देह प्राप्त होणार आहे. आणि हा नवीन देह प्राप्त होत असताना पांडुरंगाच्या जवळ आपण केलेलं नामसाधनेचं गाठोड, पुण्याचं गाठोड आईच्या चरणावरती आज हे राऊत कुटुंब समर्पित करणार आहे. पण तत्पूर्वी गोड अशा या कीर्तनासाठी, नामयज्ञाच्या सोहळ्यासाठी उत्कृष्ट अशी नामांकित रत्न इथं उपस्थित झालीत. त्यातलं महत्त्वाचं नाव म्हणजे महाराष्ट्रातील गानकोकिळा म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला जातो, परम आदरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण आमचे बंधुतुल्य असणारे आमचे दशरथ महाराज आहेत. महाराजांच्याही चरणविंदी नतमस्तक होते. त्याचबरोबर तेवढंच उत्कृष्ट असं मोठमोठाल्या कीर्तनकारांना ज्यांची उत्तम अशी साथ मिळते आणि सर्व गुण संपन्न असणारे हरिभक्तीपरायण बंधुतुल्य आमचे माऊली महाराज आहेत. महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होते. त्याचबरोबर सुंदर अशी पकवाजावरती साथ ज्यांची उपलब्ध होते, परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण मृदुंग सम्राट आमचे विशाल महाराज आहेत. महाराजांच्याही चरणविंदी नतमस्तक होते. या तिघांसाठी फक्त एवढंच बोलेन, काय पाणी तेरा रंग कैसा. तिघांसाठी आहे बरं, म्हणजेच माऊली महाराज, दशरथ महाराज आणि विशाल महाराजांसाठी. पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलाऊ उसी के जैसा. तुम्ही कुठंही या तिघांना टाकून द्या. म्हणजे कुठं टाकायचं म्हणजे काय, कुठंही टाकायचं
ऐका, कुठल्याही क्षेत्रात उभे करा तिथं त्यांचा स्वतःचा नाविन्यपूर्णतेचा ठसा ते उमटवत असतात. म्हणून तिघांच्या चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत उत्तम पद्धतीनं पोहोचवतायत. बऱ्याचदा हॉलमध्ये कीर्तन असेल तर आवाज गुदमरला जातो, सगळा गोंगाट होतो, काहीच कुणाला कळत नाही. पण मला वाटतं मला तर माझा आवाज व्यवस्थित येतोय. तुमच्यापर्यंत येतोय ना? तुम्हाला शब्द स्पष्ट कळतायत ना माझे? सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे ते आमचे हरिभक्ती परायण दादांचं नाव अतुल साऊंड सिस्टीम वाल्या दादांसाठी आमच्या एकदा जोरदार टाळी वाजवा मायबाप. मी कायम सांगत असते, टाळी वाजवायची तर मोकळ्या मनाच्या माणसानं मोकळी टाळी वाजवावी. कशी वाजवावी? आणि मला माहित आहे तुम्ही सगळी मोकळ्या मनाची माणसं आहे, त्यामुळे टाळी सुद्धा तेवढ्याच तोला मुलाची वाजवा मायबाप. तुम्हाला कळालं नाही का? ऐकू आलं नाही? बरं ऐका, टाळीचं महात्म्य सांगितल्याशिवाय बहुश्रुत लोक टाळी वाजवत नाहीत बाबा. ऐका, कीर्तनात टाळी हो या पातकांची होळी. तुमच्या आमच्याकडून नकळत घडलेलं पाप सुद्धा होळी करण्याचं जाळण्याची क्षमता टाळीमध्ये आहे. आणि म्हणून जो जो काळ कीर्तनी जाय तो तो होय सार्थक. श्री संत निळबराय म्हणतात, कीर्तनात जाणारा प्रत्येक क्षण हा सार्थक होत असतो. म्हणून इथं कीर्तनात आल्याच्या नंतर बसताना सावधतेनं बसावं. आणि म्हणून सुंदर अशी साऊंड सिस्टीम बरोबर सुंदर असं आज इथं यूट्यूब चॅनल आहे ओम साई क्रिएशन. आमच्या चैतन्य दादांचं उत्कृष्ट असं चॅनल आहे. दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा मायबा. विठ्ठल 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 विठ्ठल. आईचा गोड असा परिवार आहे. 2 मुलं, खरं तर 3 मुलं आहेत. त्यातल्या एका मुलीचं म्हणजेच मंगलताईंचं जाणं झालं. त्यांचाही इहलोकीचा प्रवास संपलेला आहे. पण आता सध्याला पश्चामध्ये असणारं कुटुंब आणि त्याच्यामध्ये बाळासाहेब दादा आहेत, सुरेखाताई आहेत. त्यांची 2 मुलं बाळासाहेब दादांची म्हणजेच आईची नातवंड ऋतुराज दादा आणि ऋतुजाताई. नातवंडाचा प्रचंड हट्ट आग्रह होता बाबांना की आजीचं सुंदर श्राद्ध घालायचं आपण. आणि ऐका बरं मायबाप, श्रद्धायुक्त अंतकरणानं केलं जातं त्याचं नाव श्राद्ध. गेलेला जीवात्मा हा पुण्यात्मा आहे आणि गेलेल्या पुण्यात्म्याचं स्मरण करणं म्हणजे तयानाम पुण्यस्मरण. आणि अशा अनुषंगानं ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान आणि वस्त्रदान 4 दानांचं गाठोड आज इथं बांधायचंय. 12:05 हे गाठोड आईच्या चरणावरती पुष्प समर्पित करून समर्पित करायचं आहे. आणि म्हणून ऐका, या आईच्या पश्चामध्ये गोड परिवार आहे पण दुःख अतीव आहे. माणसाला मर म्हटलं तरी राग येतो. अगा मरहा बोलन सहाती मेलिया वरती रडती. ज्ञानोबराय सांगतात, सहज एखाद्याला मर म्हटलं तरी राग येतो. पण ज्या वेळेस आपल्या आयुष्यातनं एखादी माय, आपलं एखादं जवळचं व्यक्तिमत्व निघून जातं, त्या व्यक्तीच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण होते ती पोकळी मात्र कुणीच भरून काढू शकत नाही. आणि म्हणून या आईच्या पश्चात आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि या कुटुंबानं सुंदर असा हा 1 दिवसीय नामयज्ञ सोहळा म्हणजे वर्ष श्राद्धाच्या दिनी कीर्तनरूपी सेवा या समस्त कुटुंबियाच्या वतीनं माझ्याकडे आली. समस्तांच्या चरणावरती नतमस्तक होते. विठ्ठल विठ्ठल सावध करणारे अनेक साधू संतांचे अनेक अभंग आहेत. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. अनेक अभंगातून साधू संतांनी सावध करण्याचं काम केलं. पण का हो, सावध त्याला करावं जो बेसावध आहे का जो सावध आहे त्याला सावध करतात? नाही, जो बेसावध आहे, ज्याला आपल्याला मरण येणार आहे हे जो विसरलाय ना, त्याच्यासाठी आजचं कीर्तन आहे. श्राद्धाचं कीर्तन म्हणजे प्रत्येकाला या गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे, बाबा आतापर्यंत गेलेला जो काल आहे, गेलेली वेळ ही व्यर्थ गेली असेल तरी आता तरी तुम्ही सावध होण्याची गरज आहे. उर्वरित आयुष्य किमान पांडुरंगासाठी, किमान समाजासाठी, किमान चांगलं जीवन जगण्यासाठी मिळालेलं आहे. आणि म्हणून झाले गेले पाहू नका त्यासी जामीन आहे तुका. पण हे वाक्य कुणासाठी, हे माझ्या तुकोबरायांचं प्रमाण नेमकं कुणासाठी लागू होतं? ज्यांना आतापर्यंत झालेलं सगळं विसरला पण तो हरिनामाच्या चिंतनात दंग होतोय,
जो पंढरपूरची वारी करतोय, उर्वरित मिळालेलं आयुष्य साधू संतांच्या चरणावरती, पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित करण्याचा ध्यास ज्याच्या अंतकरणानं घेतलेला आहे त्याच्यासाठी. आणि म्हणून साधू संतांनी प्रथम ठिकाणी अनेक अभंगाच्या माध्यमातून, काकड्याच्या अभंगातून सुद्धा साधू संतांनी जाग केलेलं आहे. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोरणी झाल्या हो चोरणी झाल्या, चोरणी झाल्या वाह. आगोनी भागा भागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जगजोगी जगजोगी जग जग बोलती. जागता जगदेव राका काही पावे, जागता जगदेव राका काही पावे. जगजोगे जगजोगे जागे जागे बोलते, जगजोगे जगजोगे जागे जागे बोलती. प्रत्येकाला साधू संतांनी जाग करावं. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. प्रत्येकाला साधू संतांनी जाग करावं, पण कशासाठी? कारण अल्प आयुष्य मानवी देह, शत गणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. आणि म्हणून साधू संतांनी सांगावं, आयुष्याची मर्यादा थोडी आहे. अल्पायुष्य मानवी देह, शतक गणिले ते अर्ध रात्र खाय. आपल्याला आयुष्य जरी 100 मोजण्यासाठी दिलं असेल तर निम्म ते झोपण्यामध्ये चाललंय. आणि हेच मनुष्य विसरत चालला माईबाप. अरे आयुष्यात अनेकांच्या टोप्या एकमेकाला घालायला लागला, याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, आणि सगळ्यांच्या टोप्या स्वतःच्या डोक्यावरती घ्यायला लागला. आपल्याकडं म्हण आहे, माणूस एवढ्या खालच्या थराला गेला, एवढ्या खालच्या थराला गेला की माणूस स्वतः माणूस आहे हेच कुठंतरी विसरला बाबा. आता अंतकरणामध्ये मत्सर निर्माण व्हायला लागला. एवढंच नाही हो, द्वेष निर्माण व्हायला लागला. एखाद्याचं चांगलं झालेलं सुद्धा माणसाला पाहायला इच्छा होत नाही होत. माणूस स्वतःच्या दुःखापेक्षा कमी दुःखी आहे. स्वतःच्या दुःखानं जो कमी दुःखी आहे, पण तो इतरांच्या सुखानं मात्र खूप जास्त दुःखी झाला. आणि दुःखाची कारणं भिन्न झाली. पूर्वीचा काळ होता, एखाद्याला भूक लागली तर एखाद्या शेजारच्या घरातनं टोपल्यातली एखादी भाकर माणूस घेऊन हक्कानं खात होता. पण आता मात्र स्वयंपाक करताना किती चपात्या बनवू असा प्रश्न निर्माण व्हायला लागला. आपण म्हणतो भारत सुधारला, महाराष्ट्र सुधारला, माणूस प्रगतशील झाला. वैज्ञानिक दृष्टिकोनातून निश्चित माणूस प्रगतशील झाला हो. खूप खूप प्रगती केली माणसानं. पण खऱ्या अर्थानं या जगामध्ये भौतिक दृष्टीने जरी माणूस प्रगतशील झाला असेल तरी कुठंतरी माणूस आता माणसापासून लांब झाला बाबा, लांब झाला. आणि हाच माणूस पुन्हा एकत्रित आणण्याचं काम, एका ठिकाणी बांधून आणण्याचं काम हे आपला वारकरी संप्रदाय करतोय. आणि वारकरी संप्रदाय प्रत्येकाला चांगल्या धर्मानं, नीतिमत्तेनं जगायला शिकवणारा एकमेव संप्रदाय आहे. इथं जात पात पाहिली जात नाही. सगळ्या सर्व जातींना, सगळ्या कुळातील लोकांना एकत्रित बांधून ठेवण्याचं काम हा वारकरी संप्रदाय करतोय. आणि म्हणून एकाच छताखाली एकत्रित आणणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि या वारकरी संप्रदायाचा महत्वाचा भाग म्हणजे या वारकरी संप्रदायामध्ये भगवा रंगाला फार प्राधान्य आहे.
या भगव्या रंगासाठी अनेक आणि अनेक प्राणांची आहुती द्यावी. ऐका बरं, हा भगवा रंग म्हणजे शौर्याचं प्रतीक आहे. हाच भगवा रंग वारकऱ्यांचा आहे, हाच भगवा रंग धारकऱ्यांचा आहे. अरे नवे नवे याच भगव्या रंगासाठी अनेक मावळ्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती द्यावी, असा हा भगवा रंग आहे. आणि म्हणून या भगव्या रंगासाठी साधू संतांनी आतोनात कष्ट घ्यावे. नुसते साधू संतांनीच नाही माईबाप, स्वराज्यासाठी लढणारे माझे शिवछत्रपती यांनी सुद्धा तेवढेच अपार कष्ट घ्यावेत. आणि प्रत्येकाला एका छताखाली आणणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि म्हणून माणसानं माणसाची वृत्ती लांब केली, माणूस माणसापासून दूर झाला बाबा. आणि जेव्हा माणूस दूर होतो तेव्हा माणूस माणसासारखा नाही, हैवानासारखा वागतो. ऐका, वाक्य घेऊन जा घरी. नाही एखाद्याचं चांगलं करता येत, नका करू माईबाप, पण एखाद्याचं वाईट होईल असा तरी विचार अंतकरणामध्ये धारण नका करू. नाही एखाद्याचं चांगलं करता येत, नाही एखाद्यासाठी चांगलं चिंतता येत, तर किमान वाईट तरी एखाद्याचं चिंतू नका. याच्याही पुढे जाऊन एक वाक्य बोलते, नाही एखाद्याच्या पायाखाली फुलांच्या पाकळ्या अंथरता येत, किमान दुसऱ्याच्या वाटेतला काटा तरी बनू नका. ऐका, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. ओ भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. ना कभी हैवान बनो, ना कभी शैतान बनो. सदाचार अपना न सके तो पाप पग पर मत धरना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. आणि म्हणून नाही देव होता आलं होऊ नका, पण माणसासारखं जीवन जगूया. ऐका, अरे साधू संतांनी प्रत्येकानं जागा करावं, कारण याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि म्हणून हे जे मरण आहे ना, हे मरण प्रत्येकाला येतं. हे नक्की ठराव पास झालेला आहे मरणासाठी. जो जो जन्माला आलेला आहे प्रत्येकाला मरायचं आहे, कारण हा देह ज्ञानोबराय सांगतात 5 तत्वांचा आहे आणि तो 5 तत्वांना द्यायचा आहे. देह तव 5चे झाले, ते कर्माच्या गुणी गुंफले, विषयाचा की सुदले, जन्म मृत्यूच्या. ज्ञानोबराय सांगतात देह पंचतत्वांचा आहे. आणि म्हणून हा पंचतत्वाचा देह आणिला उसना शेखी ज्याचा त्याला देणे आहे. पंचतत्वांचा उसना आणलेला देह ज्याचा त्याला द्यायचा आहे. पण ऐका माईबाप, हा देह देत असताना, हा पांडुरंगानं आपल्याला सुद्धा हा देह देत असताना खूप विचार केला हो. त्याला सुद्धा वाटलं कुठंतरी हा माझ्या नामचिंतनामध्ये हा देह समर्पित करेल. नाही जमला नामचिंतनात, एखाद्या गरजवंतासाठी तरी उपयोगाला येईल. याच्याकडं जरी संपत्ती भरपूर असेल तरी गरजवंतासाठी हा देह कामाला येईल बाबा. जिथं गरज आहे तिथं हा देह कामाला येईल म्हणून देवानं दिलेला, पांडुरंगानं दिलेला हा देह. पण हा देह ज्या वेळेस मनुष्य देह धारण करतो ना, या आत्म्यानं ज्या वेळेस हा देह धारण केला तेव्हा स्वार्थ या देहाला चिकटून आला सोबत. आणि मग जो करार झालेला होता तो करार सुद्धा हा देह विसरून जातो. आणि एकदा का हा जीव तो करार विसरला की मग नाना तऱ्हेच्या यातनांना सामोरं जावं लागतं. मग माणूस म्हणतो
कधीच कुणाचं वाईट केलं नाही तरी सुद्धा माझ्याच नशिबी का? कारण गेल्या जन्मात केलेलं पाप कर्म या देहाला चुकटून येत असतं येताना. आणि म्हणून प्रत्येकाला मरायचंय, पण मरणाच्या अगोदर सावध व्हा हेच सांगतात अभंगाच्या प्रथम चरण. मरणादी सावध भवे, मरणादी सावध व्हावे, मरणादी सावध भवे, मरणादी सावध व्हावे, 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 हे मरणादी सावध व्हावे, मरणादी सावध व्हावे, ला ला ला, मरणादी सावध व्हावे, 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 कीर्ती करोनी मरावे, कीर्ती करोनी मरावे, कीर्ती करोनी मरावे, कीर्ती करोनी मरावे, हे कीर्ती करोनी मरावे, कीर्ती करोनी मरावे, कीर्ती करोनी मरावे, कीर्ती करोनी मरावे, जन्म घालून वाया, 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 जन्म घालून आणि म्हणून माझे नामदेवराय सांगतात हा मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ नये म्हणून तुम्ही सावध व्हा. का सावध व्हायचं बाबा? कशासाठी सावध व्हायचं? ऐका, ज्या दिवशी या देहाला आपण जन्माला आलो या देह घेऊन, त्या दिवशी येत असताना सुद्धा या देहाची किंमत छापलेली आहे. वेळ, तारीख, सगळं काही छापलेलं आहे. सोप्यात सोपं सांगू, एखादी वस्तू आहे, ही वस्तू ज्या दिवशी एखाद्या फॅक्टरीमध्ये तयार होते ना, त्याच दिवशी त्या वस्तूच्या पाठीमाग मॅन्युफॅक्चर डेट आणि एक्सपायरी डेट दोन वेगवेगळ्या दिवशी छापल्या जातात. बरोबर का? बरोबर आहे का? चुकीचं आहे. अरे ज्या दिवशी हे प्रोडक्ट तयार केलं जातं त्याच दिवशी मॅन्युफॅक्चर डेट म्हणजे उत्पादन तिथी छापली जाते, आणि त्याच दिवशी एक्सपायरी डेट म्हणजे समाप्ती तिथी छापली जाते. हा सुद्धा पांडुरंगाचा प्रोडक्ट आहे, त्याच्या फॅक्टरीतला तयार झालेलं हे प्रोडक्ट आहे. याच्यावरती सुद्धा मॅन्युफॅक्चर डेट छापलेली आहे. कोणती? जन्म दिनांक, बर्थ डेट प्रत्येकाला सांगता येईल. पण खरं खरं सांगा, या देहाला आल्याच्या नंतर या प्रोडक्टची जन्मतारीख हक्कानं सांगू शकता, पण एक्सपायरी डेट सांगता येईल का कुणाला? का नाही सांगता येऊ शकत? कारण जगाच्या मालकाने एक गोष्ट दिली पण एक गोष्ट हातात ठेवली. का? कारण हा देह हुशार आहे, हा जीव हुशार आहे, कधी काय करेल सांगता येत नाही. आणि म्हणून हे इंटरनेटचं जग आहे, पुढं सर सावलेलं आहे, आणि हे देवाच्या पुढं जाऊ शकत नाही. म्हणून देवाने एक गोष्ट हातामध्ये ठेवावी. असं म्हटलं जातं, ज्याचं बारसं झालेलं आहे
त्याचं तेरस होणार आहे. जो खाटेवरती आला तो एक दिवस ताटीवरती सुद्धा जाणार आहे. आणि म्हणून संतांनी सांगावं या देहाचं जाणं निश्चित आहे. पण कसं आहे, देह जाईल, 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 जाईल, त्यासी काळोबा खाईल, त्यासी काळोबा खाईल, त्यासी काळोबा खाईल. देह जाईल, 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 देह जाईल. हा देह जाणार आहे. पण जात असताना मिळालेल्या देहाची सार्थकता पांडुरंगाच्या भजनाने पण होतही. तुम्ही किती वेळ झालं भजन करायचं सांगता, नामचिंतन करायचं, पण आमच्या जवळ वेळ नाही ना. वेळ काढला तर होत असतो, नाही काढला तर वेळ कधीच मिळणार नाही. आणि मग ऐका, तुम्ही जसा त्या पांडुरंगाला वेळ देणार नाही, शेवटच्या क्षणाला मात्र तो सुद्धा वेळ ठेवणार. बरेच जण म्हणतात, ऐका आम्हाला थोडासा वेळ मिळाला असता जीवन जगत असताना तर कदाचित आम्ही भरपूर काही केलं असतं. महाभारतातला सुद्धा प्रसंग आहे, ज्या वेळेस आयुष्याची भीक मागणारा पांडुरंगाचा भाचा तो सुद्धा सांगत होता. कोण, काय नाव आहे त्याचं, बोला की. सुभद्रेच्या मुलाचं काय नाव आहे तुम्हाला? कुणालाच नाही का माहिती? काय नाव आहे, बोला, काय नाव आहे सुभद्रेच्या मुलाचं? श्रीकृष्णाच्या भाच्याचं, चक्रव्यूह भेदताना ज्याला मरण आलं त्याचं, अभिमन्यू. पण त्यानं सुद्धा जाताना पांडुरंगाला, श्रीकृष्णाला मागितला होता थोडासा वेळ. देवा, अरे या सगळ्यांनी कूटनीती करावी, सगळ्यांनी मला अडकवण्याचा प्लॅन केला देवा. अरे मी अपयशी ठरलो, सगळ्यांनी चक्रव्यूह रचलं, पण ऐका ना देवा, नकळत पाठीमागून वार केला. आणि खरा योद्धा तो असतो जो पाठीमागून वार करत. असे योद्धे अनेक रोजच्या आयुष्यात सापडतात. खूप जण आहेत जी तोंडावरती बोलत नाहीत, पण माघारी मात्र घाव केल्याशिवाय राहत नाहीत. आपल्याकडं म्हटलं जातं तोंडावरती बोलणारा फार चांगला बाबा, तोंडावर बोलणारा फार दिसणं बोलून जातो, पटकन तोंडातनं ओघाणं शब्द निघून जातो. एक वेळ तो परवडला, पण पाठीमागून वार करणाऱ्यांपासून मात्र सावध राहिलं पाहिजे बरं. अरे गोड बोलून काटे काढणारे खूप आहेत. धर्मवीर संभाजी महाराजांना समोरून अजिबात मात देता येत नव्हती, म्हणून अनेकांनी घरभेद्यांनी पाठीमागून वार केला. अशा अनेक घरभेदी, प्रत्येक घर जर झाडलं ना तर एखादा तर घरभेदी सापडेल. आणि म्हणून त्या अभिमन्यूने देवाकडे वेळ मागितला होता, थोडासा वेळ दे भगवंता. देवानं सांगावं सगळं काही देऊ शकतो, पण वेळ वाढवून देऊ शकत. अरे जिथं मला स्वतःला वेळ देता येत नाही, जगाचा मालक आहे मी, कर्तुम अन्यथा कर्तुम सत्ताधीश भगवान परमात्मा, पण तरी सुद्धा राजा तुला वेळ नाही देऊ शकत. जिथं स्वतःच्या भाच्याला देव वेळ देऊ शकत नाही वाढवून, तिथं तुमची आमची काय कथा आहे. म्हणून ऐका माईबाप, आयुष्यभर भरपूर कर्म चांगलं करावं, पण किती करावं? मेल्याच्या नंतर किमान 4 जण तरी आपल्यासाठी धाय मोकलून रडावीत, एवढं गोड जीवन जगावं. साधू संतांनी तेवढ्या परिपूर्णतेचं जीवन जगले. आणि म्हणून म्हटले ते काय, मरण माझे मरोनी गेले, हो गेले, मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, हो गेले, मरण माझे मरोनी 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 गेले. मज केले अमर, अमर मज केले अमर, मज केले अमर, मज केले
माझे मरोनी गेले हो गेले मरण माझे मरोनी गेले हे मरण माझे मरोनी गेले गेले मरण माझे मरोनी गेले मरण माझे मरोनी गेले गेले मरण माझे मरोनी गेले एवढं परिपूर्णतेनं साधू संत सांगतात जीवन जगावं की म्हणता आलं पाहिजे मरण माझे मरोनी गेले मज केले अमर याच देहामध्ये अमरत्व पदाला पोहोचता येतं अंतकरणातले द्वेष बाजूला सारूया आपल्या अंतकरणामध्ये पंचविषयांनी घर केलेले कोणते पंचविषय हे पंचविषय प्रत्येकाला हानिकारकच आहेत ऐका कोणते पंचविषय आहेत शब्द स्पर्श रूप रस आणि गंध 5 विषय सांगितले बाबा या पंचविषयामध्ये प्रत्येक जण अडकला परिणाम स्वतः प्राणाला मुकला पहिला विषय शब्द हरिण आहे आणि या हरणाला अडकवण्यासाठी पारध्यानं सापळा रचलेला आहे पण ऐका या हरणाला अडकवण्यासाठी सुद्धा कोणता सापळा आहे माहितीये बासरी वाजवतय कोण पारधी आणि त्या स्वराला त्या शब्दाला भुलून ते हरिण त्या पारध्याच्या जाळ्यात अडकलं जातं शब्द हा विषय असा आहे की ज्याच्या मध्ये अडकल्याच्या नंतर पुन्हा बाहेर पडता येत म्हणून शब्दे लुप्त झाला मृग देह विसरला अंग आणि परिणाम त्या शब्दाच्या विषयामध्ये अडकल्यामुळं शब्दरूपी विषयामध्ये अडकल्यामुळं स्वतःचा प्राण गमवावा लागला त्या हरणाला आणि ऐका मेल तरी प्राण गेला तरी ते हरिण शब्द विषय सोडत नाही त्या पारध्यानं त्याला बाण मारल्याच्या नंतर सुद्धा ते हरिण त्याच्याशी संवाद करते पारध्या मला मारलंस ना ऐक पारध्या माझ्या शरीराचं मऊ मऊ मांस तुझ्या लेकरांना खाऊ घाल पारध्या माझ्या कातड्याचं आसन कर आणि या आसनावरती बस आणि असंच बसून तू काय कर अशीच बासरी वाजवत राहा मेलं ते हरिण स्वतःचा प्राणाला मुकलं पण तरी सुद्धा शब्द विषय सोडला दुसरा आहे स्पर्श हत्ती किती ताकदवान प्राणी आहे पण तरी सुद्धा त्या ताकदवान प्राण्याला सुद्धा अडकवण्यासाठी खूप मोठी मोठी माणसं अनेक सापळे रचले जातात सर्कशीत नाचवण्यासाठी फक्त स्पर्श विषय एवढाच त्याच्या अंतकरणामध्ये पण परिणाम त्या हत्तीला अडकवण्यासाठी सापळा रचला जातो गोल खड्डा खणला जातो वरती हत्तीन जी नकली हत्ती नाही ती उभी केली जाते त्या हत्तीला वाटतं की हत्तीने स्पर्श करण्याच्या भावनेनं तो हत्ती जातो पण सापळा रचलेला हे त्याला माहिती नाही अलगत त्या खड्ड्यामध्ये अडकला जातो ताकदवान आहे काय अशक्य आहे त्याला पण तरी सुद्धा त्या हत्तीला अडकवण्यासाठी स्पर्श हा विषय कारणीभूत झाला तसं शब्द विषय स्पर्श रूप विषयात सुद्धा प्रत्येक जण अडकला रसात सुद्धा छोटासा कीटक आहे ऐका प्रत्येकाचा जीव प्रत्येकाचा पंच विषयामध्ये अडकला जातो रस विषयामध्ये सुद्धा एक जीव अडकला कोण मीन मासा गळाला लावण्यासाठी छोटासा गांडुळाचा तुकडा एका व्यक्तीनं काय केला मासे पकडणाऱ्यानं गळाला लावावा आणि तो गळाला लावलेला तो जो छोटासा गांडूळ आहे तो कृमी आहे त्या कृमीच्या आशेनं पाण्यातला मासावरती येणार आहे पण ऐका बरं त्या एवढ्याशा गांडुळानं त्या माशाला उपदेश करावा काय म्हणावं तो एवढासा जीव त्या माशाला उपदेश करतो मत आओ मेरे लिए मैं आधा हुआ हूँ तेरे लिए तू आता है मेरे लिए ऊपर खड़ा है तेरे लिए अरे तू येताना माझ्याकडे येतोयस माझ्या आशेनं रसाच्या आशेनं पण तुला गड्या हे माहिती नाही तू माझ्या आशेनं येतोय पण तुला पकडण्यासाठी वरती अगोदरच कुणीतरी
तसा हा मासा गळाला लावण्यासाठी विषय कारणीभूत आहेत आणि वरती काळ रूपी पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. प्रत्येक जीवाला वाटतं असं आपल्याला भेटल्यानंतर किती बरं होईल. प्रत्येक जण विषयामध्ये गुंतला, जसा हा मीन त्या रस विषयामध्ये गुंतला, तसं भुंगा सुद्धा गंध विषयामध्ये गुंतला. परिणाम त्या भुंग्यामध्ये किती ताकद आहे माहितीये का. बाहेर पडायचं म्हटलं तर कमल दलाच्या पाकळ्यांमधून भ्रमर भेदी कोडे भलतेसे काष्ट कोरडे, पण तरी सुद्धा गंध या विषयामध्ये तो भुंगा अडकला जातो, बाहेर पडता येत नाही. शेवटी गतप्राण होतो पंच विषयामध्ये. जसा प्रत्येक जीव अडकला, परिणाम त्याला स्वतःचा प्राणाला मुकावं लागलं, तसं या जीवाला सुद्धा या विषयामध्ये अडकल्याच्या नंतर पुढे अवघड यमदंड. आणि म्हणून मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. प्रत्येकाला त्याच्या द्वारामध्ये न्याय निवाडायला गेल्याच्या नंतर सोपा कारभार नाही त्याचा. हातामध्ये चाबूक आहे, कोणत्या प्रकाराने न्याय निवाड्या करतील सांगता येत नाही. म्हणून कायम म्हटलं जातं प्रत्येक व्यक्तीनं बापाला आणि पापाला घाबरलं पाहिजे. पण आपलं उलट आहे. आपण जोपर्यंत आपला स्वार्थ आहे तोपर्यंत आपण प्रत्येक गोष्ट करतो. अंगी भरला ताप म्हणे देवा तू माझा बाप, आणि अंगाचा निघून गेला ताप की आपण काय म्हणतो, देवाच्या मी बापाचा. हा स्वार्थी भाव जीवाचा आहे. म्हणून साधू संत सांगतात मरणा आधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. मरण प्रत्येकाला, इथं कुणी अमरत्व नाही. जो सिकंदर आहे तो सुद्धा इथं आल्याच्या नंतर अनेक स्वप्न उराशी बाळगून आला होता. जग जिंकलेला सिकंदर, पण ऐका बरं त्याला सुद्धा मोकळ्या हातानं जावं लागलं. जब दुनिया में सिकंदर आया था, उसके ख्वाब उसके स्वप्न, उसके ख्वाब उसके सपने आली थे. जब इस दुनिया से गया उसके दोनों हाथ खाली थे. जाताना दोन्ही हात मोकळे सोडून जावं लागलं. तो तर जग जिंकलेला सिकंदर होता. आपण तर सर्वसाधारण माणूस आहोत. आणि म्हणून कितीही आपण आयुष्यात इतर गोष्टी कमावण्याच्या फंदात पडलो तर ऐका, सगळं व्यर्थ आहे. ही शरीर संपत्ती सुद्धा जाणार आहे. शरीर संपत्ती मृगजळ भान जाईल नासो न खरे नव्हे. आणि म्हणून माझे नामदेवराय म्हणतात मरणा आधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. पण एवढंच सांगून थांबत नाहीत. ते म्हणतात मिळालेला जन्म वाया घालवू नका. अभंगाचं दुसरं चरण. जन्म घालवून ये वाया, जन्म घालवून ये वाया, जन्म घालवून ये वाया. बोलायचं तरी सुद्धा माणूस चुका करत राहतो. पण ऐका बरं, आपण आयुष्यभर सुधारावं, सन्मार्गानं चालावं, साधू संतांची अपेक्षा आहे. पण का? कारण संत हे मायबाप आहेत आणि कायम मायबापाला वाटतं आपलं लेकरू चुकीच्या दिशेनं जाऊ, म्हणून सोपी पायवाट घालून देणारे संत आहेत. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर
केला राज्यभार चाले ऐसा, आणि म्हणून तेनेची म्हणते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. आणि म्हणून साधू संतांनी दिलेल्या मार्गाने आपण चालत राहूया, त्यांनी दिलेला आखून दिलेला मार्ग गाठूया, एकमेकाशी माणसानं माणसासारखं जगूया. कारण पुन्हा हा नरदेह भेटेलच याची शाश्वती नाही मायबा. आणि मिळालेल्या नरदेहाची सार्थकता आहे दान करण्यानं, मिळालेल्या नरदेहाची सार्थकता आहे पुण्य कमवण्यानं, मिळालेल्या नरदेहाची सार्थकता आहे अडचणीतल्या व्यक्तीला बाहेर काढण्याची वृत्ती असलेल्या व्यक्तीकडं फार गरजेची आहे. ऐका, प्रत्येकानं आपल्याकडं जे असेल ते देण्याची वृत्ती धारण करा. विंदा करंदीकरांची गोड कविता आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावे म्हणजे कापून नाही घ्यायचे, मग त्या व्यक्तीकडची वृत्ती आत्मसात करायची. अरे देवाने जर दोन याद्या केल्यात, एक देणाऱ्याची यादी आहे, एक मागणाऱ्याची यादी आहे. पण गंमत ऐका, मागणाऱ्याच्या यादीत प्रचंड गर्दी आहे आणि देणाऱ्याच्या यादीत गर्दी नाही. तुम्ही कुठली यादी निवडाल? कुठलीच नाही, देणाऱ्याची नाही आणि घेणाऱ्याची आपण निवडू ना. मागणाऱ्याच्या यादीत आपण जीव सगळे बसत असतो, रोज मागत असतो. गंमत अशी आहे, देवाच्या मंदिराच्या बाहेर पंढरपूरला जा, पायरीवरती मागणारे भरपूर आहेत, पण ते प्रत्येकाला दिसतात बरं का. ते प्रत्येकाला भिकारी प्रत्येकाला दिसत असतात, पण काही भिकारी पांढऱ्या कपड्यात असतात, ते मात्र इतरांना दिसत. गंमत एवढीच आहे, बाहेर बसणारे भिकारी दिसतात पण अंतकरणातून आयुष्यभर मागत राहतात. तो प्रत्येक जीव आयुष्यभर मागत असतो, काही ना काहीतरी देवाकडं मागत असतो. मागावं देवाकडं, देवाला सांगावं आणि देवाकडंच मागावं. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. दुःख सांगा, अंतकरणातल्या अडचणी सांगा, पण नुसतं दुःख नका सांगू. मग अंतकरणातलं सुखही देवाशी सांगत चला, प्रेमानं बोला त्याला. सांगा अंतकरणातलं दुःख, अंतकरणातलं सुख. का? कारण इतरांना सांगण्याजोगी समाजात आता माणसं राहिली नाहीत दादा. दुःख सांगण्याजोगी तर नाहीच, आणि सुख सांगण्याजोगी सुद्धा. सुख सांगितलं की प्रेमानं जवळ येतात. वा काय चांगलं चालू आहे, आम्हाला तुझं सुख बघून आनंद झाला. पण पाठीमाग ज्यांना आनंद झाला असे सांगणारी असतात ना, तीच काही ना काहीतरी काड्या करतात. तुम्हाला गंमत माहितीये का? आमच्या पळशीकडं विहिरीला पाणी लागल्याच्या नंतर पूजनाला अख्खं गाव येतं, इतका आनंद व्यक्त करतं, इतका आनंद व्यक्त करतं. तुमच्या गावाकडं आहे का असं? विहिरीला पाणी लागल्यानंतर अख्खच्या गावच्या गाव तिथं येतं. पण गंमत याच्या पुढे आहे, विहिरीला पाणी लागलं म्हणून धावून येणारी थोडीशी कमीच, पण विहिरीचं पाणी पळवणारी मात्र भरपूर असतात. आहे ना तुमच्याकडं असं? आनंद होत नाही एखाद्याच्या गरीबाच्या विहिरीला पाणी लागल्याच्या नंतर, नाही होत आनंद. अनेक जण वृत्तीचे आहेत. मी मगाशी सांगितलं, एखाद्याचं चांगलं झालेलं पाहावत नाही, म्हणून माणसाला सुख सुद्धा सांगायचं आणि दुःख का नाही सांगायचं. ऐका, हे जग कसं आहे, अपने आंखों के आंसू किसी के सामने गिराया मत करो. अपने आंखों के आंसू किसी के सामने गिराया मत करो. अपने दिल का हाल किसी को बताया मत करो. अपने दिल का हाल किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेके चलते हैं लोग. ऐका बरं, मुट्ठी में नमक लेके चलते हैं लोग. अपना जख्म किसी को दिखाया मत करो. माणसं प्रेमानं मलमपट्टी करायला कमी येतात, पण तुमच्या शरीरावरचा घाव पाहिल्याच्या नंतर हातामध्ये मीठ घेऊन चोळण्यासाठी येणारे खूप आहेत, खूप आहेत. आणि म्हणून आपलं दुःख आणि आपलं सुख जर सांगायचं असेल तर पांडुरंगाला सांगावं. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूख. पण ऐका ना, साधू संतांनी तो भाव पांडुरंगाला समर्पित केला हो. आयुष्यभर देवाच्या नावाचा गजर करणाऱ्या संत जनाबाई, आयुष्यभर पांडुरंगाच्या साठी कृष्णासाठी कृष्ण भक्तीत स्वतःचा देह विलीन करणाऱ्या संत मीराबाई, राजाची कन्या आहे
पण तरी सुद्धा भक्ती करताना अजिबात समाजाच्या कोणत्याच शब्दाकडे लक्ष न देणाऱ्या संत मीराबाई. आयुष्यभर प्रेम करावं श्रीकृष्णावरती. मैं तो सुधा बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जोत जला दे प्रीत लगा दे, जोत जला दे प्रीत लगा दे, चरण में ले ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले. आयुष्यभर राधा प्रेम कृष्ण प्रेम, मीरेचं श्रीकृष्णावरती असणारं प्रेम, राधेचं श्रीकृष्णावरती असणारं प्रेम, अनेक प्रेमाच्या व्याख्या केल्या. पण प्रेमाच्या व्याख्या मात्र समाजानं मलिन करून टाकल्या. श्रीकृष्णाचं राधेवरती असणारं प्रेम निस्वार्थी आहे, निष्कपट आहे. पण समाजामध्ये सहज तरुण वयातली मुलं सांगतात, अरे कृष्णानं प्रेम केलंच होतं की राधेवरती, मग आम्ही केलं त्यात काय गुन्हा. गालबोट लावू नका त्यांच्या प्रेमाला. त्यांच्या प्रेमामध्ये निस्वार्थता आहे, निष्कपटता आहे. आणि म्हणून ऐका, संत मीराबाईंनी सुद्धा प्रेम करावं जगाच्या मालकाच्या वरती. आणि म्हणून त्याच्याशी पतीचं नातं जोडावं. पण लेकरू लहान आहे तोपर्यंत समाज खूप प्रेम करत असतो, खूप कौतुक करत असतो. पण ज्या वेळेस तरुण वयात मुलगी आली, बापानंच विरोध केला. पण ऐका बरं, परमार्थामध्ये कुणीच कुणाला विरोध करू नये, कारण घातली वय नरका जाणे. ऐका, स्वतःच्या वडिलांनी विरोध करावा, प्रेमानं सांगावं, मीरे बस कर आता, ही कृष्ण भक्ती भरपूर झाला, आता बंद कर तुझं. तू चक्क राजाची मुलगी असून पायामध्ये चाळ बांधतेस, गळ्यामध्ये विना घेतेस आणि नाचतेस. मीरे शोभत नाही आपल्याला. अगं राजाची कन्या आहेस तू, शोभत नाही. बाबा बाबा काही करू सांगा मला. मी नाहीत भगवान परमात्म्यावरचं प्रेम कमी करू शकत, उलट ते दिवसेंदिवस वाढत चाललंय. काय करू मी. ऐक, नाद सोडतो पांडुरंगाचा, श्रीकृष्णाचा नाद सोडून दे. तुझ्यासाठी योग्य वर शोधतोय मी. बाबा नका वर शोधू, मी माझा पती स्वीकारलेला आहे भगवान परमात्म्याला. राग आला बापाला, प्रेमानं सांगितलं ऐकत नाही. कितीतरी वेगवेगळ्या शब्दांनी सांगितलं, पोरगी ऐकत नाही. राग आला, पत्नीला निरोप धाडला, पोरगी अशी ऐकत नाही ना. विषाचा प्याला दिला पाठवून. आई होती ती, हात थरथरत होते. आईनं प्रेमानं सांगावं, मीरे सोड ती कृष्ण भक्ती, सोड प्रेम करणं. तुझ्या जीवावरती बेतू शकता आई, जीवावरती बेतलं तरी चालेल ग, पण नाही सोडू शकत कृष्ण भक्ती. मी नितांत प्रेम करते भगवान परमात्म्यावरती. तेने माझा केला असे अंगीकार, देवानं माझा स्वीकार केला, मी त्याचा पती म्हणून स्वीकार केला. आता ऐक ना, मला नको विरोध करू आई. मी रे विषाचा प्याला दिलाय, प्यावा लागेल तुला. आनंदानं स्वीकारी नाही मी तो, आनंदानं. हातामध्ये विषाचा प्याला आहे, गडगड 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 विषाचा प्याला मीराबाई प्याल्या. कंठ निळा झाला. कोणाचा प्याला? विषाच्या. मीराबाई प्याल्या, पण भगवान श्रीकृष्णाचा कंठ निळा झाला. परिणाम, जगाच्या मालकाला धावून यावं लागलं. कशासाठी? प्राण वाचवण्यासाठी. वेड्यासारख्या बेबान होऊन जाग्या झाल्यानंतर नाचायला लागल्या. पण कशा नाचत होत्या? पग घुंगरू बांधे मीरा नाची रे. पायामध्ये पुन्हा चाळ, गळ्यामध्ये पुन्हा विना, आणि पुन्हा नाचायला लागल्या. अरे स्वतःच्या प्राणांचा सुद्धा त्याग करणारे साधू संत आहेत. आणि म्हणून नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन
तृणा समान तणाला धनाला जनाला मानणारे साधू संत आहेत. आणि म्हणून माझे नामदेवराय सांगतात, साधू संतांसारखं जीवन जगा. जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. पण प्रश्न केला, कशानं साध्य झालं हे? त्यांनी सांगावं, आम्ही त्या पांडुरंगाचं भजन केलं. कसं केलं? सगळ्यांनी उंच हात वरती घ्या, मैबाप घ्या हात वरती. प्रेमानं एकदा त्याचं भजन करू. पूर कठीण परिस्थितीतून शिकले विठ्ठलराव लहाने आणि डॉक्टरेट पदवी मिळवल्याच्या नंतर स्वतःला जर पहिला पगार आला तर त्या पगारातून स्वतः आपल्या आईसाठी लुगडं घेऊन जाणारं प्रख्यात मोठे डॉक्टर आहेत प्लास्टिक सर्जन विठ्ठलराव लहाने. त्यांनी स्वतः पहिलं भर जरी लुगडं आईसाठी न्यावं. ऐका, हेच विठ्ठलराव लहाने सांगतात, तब्बल 14 तास ऑपरेशनच्या थिएटरमध्ये आहे. एवढा शीण येतो. कधी कधी इतकी गर्दी हॉस्पिटलला, मुखामध्ये एखादा घास घालण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. पण ऐका, तब्बल 14 तास गेलेली एनर्जी, आलेला थकवा, आलेला शीण, ज्या वेळेस मी घरी येतो, घराची बेल वाजवतो, दरवाजा उघडण्यासाठी माझी माय दारामध्ये उभी असते. ऐका, नव्वार लुगडं नेसणारी, डोक्यावरचा पदर न पडू देणारी, कपाळावरती रुपया एवढा कुंकू लावणारी, थरथरणारे हात, सुरकुत्या पडलेले हात माझ्या समोर उभी राहते. आणि त्या सुरकुत्या पडलेल्या थरथरणाऱ्या हातांनी माझ्या हातातली बॅग घेते, सोप्यावरती ठेवते. आणि ज्या वेळेस ती प्रसन्न चेहऱ्याची माय मला दिसते आणि त्या आईला जेव्हा मी घट्ट मिठी मारतो, त्यावेळेस तब्बल 14 तासांचा आलेला शीण निघून जातो. एवढी ताकद माझ्या आईला मारलेल्या मिठीत आहे. नवे नुसतं 14 तासांचा आलेला शीण जात नाही, पुन्हा 14 तास ऑपरेशन करण्याची ऊर्जा, ताकद मला माझ्या आईकडून मिळते. हे सांगणारे डॉक्टर विठ्ठलराव लहाने खूप मोठे प्लास्टिक सर्जन आहेत. पण आईविषयी, वडिलांविषयी आदर, प्रेम आजही अंतकरणामध्ये. मी मगाशी सांगितलं, माणूस मोठा होतो तो विचारांनी मोठा झाला पाहिजे. एक वेळ माणसाच्या अंगावरचे कपडे फाटके असले तरी चालतील, एक वेळेस माणसाच्या अंगावरचे कपडे मळलेले असतील तरी चालतील, पण माणसाचे विचार मात्र मळलेले आणि फाटके नसावेत. एवढं आयुष्य गोड जगावं, एवढं आयुष्य का? कारण 4 दिन की जिंदगी है, हसी खुशी काटले, मत किसी का दिल दुखा, दर्द सबके बाटले, कुछ नहीं है साथ जाना. काय घेऊन जाणार आहे? कुछ नहीं है साथ जाना, एक नेकी के सिवा, कर भला होगा भला, गाठ अपने बांधले, गाठ अपने बांधले. म्हणून ऐका, आहे तोपर्यंत परिपूर्णतेनं जीवन जगा, चांगलं जीवन जगूया. बोलताना चांगलं बोलायला शिका. कबीरदास महाराज म्हणतात, ऐसी बानी बोलिये मन का आपा खोय, ऐसी बानी बोलिये मन का आपा खोय, औरन को शीतल करे आप ही शीतल होय. एवढं गोड बोला की समोरच्याला आपल्या बोलण्यानं आनंद वाटावा, शीतलता प्रदान व्हावी. म्हणून आहे तेवढं आयुष्य गोडतेनं, आनंदानं, प्रसन्नतेनं जगूया. आणि आई वडिलांविषयी अंतकरणातला प्रेमाचा भाव जोपासत चलूया. कारण ऐका, जेव्हा जेव्हा आई म्हणून साधं घालू, आई आहे तोपर्यंत दिसेल हो. पण आज या कुटुंबातील बाळासाहेब दादांना आणि आमच्या सुरेखा ताईंच्या आयुष्यातली निर्माण झालेली पोकळी इथली कुठलीच माऊली भरून काढू शकत नाही. आज आम्ही प्रत्येकाला दिसतो कीर्तनाच्या व्यासपीठावरती उभे राहिलेलो. रोजचा प्रवास करणारे महाराज मंडळ आहेत, पण पाठीमागं विचारपूस करणारी माय आहे ना, तोपर्यंत आनंद वाटतो. रात्रीच्या 1-1 वाजता 2-2 वाजता पोहोचल्याच्या नंतर सुद्धा तिचा आग्रह असतो, एकदा फोन कर पोहोचलीस म्हणून. का? कारण रात्रीचा प्रवास आहे. तू सुखरूप पोहोचलेले शब्द जरी ऐकायला मिळाले तरी भरपूर झालं. वाळवणाची तयारी चालू आहे आता. दिवसभर उन्हामध्ये वाळवण करते, थकून जाते, पण तरी सुद्धा एक अपेक्षा आहे तिची की लीना, एक तरी फोन मला कर. मला असं मनात येतं, अरे रात्रीचे 2 वाजता, दिवसभर थकलेली माय आहे, पण तरी सुद्धा कसा तिला फोन करावा. नाही फोन करत, पण ज्या दिवशी फोन जात नाही त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिचा शब्द येतात, लीना
तुला सांगितलं होतं एक फोन कर म्हणून, थकलेली जरी असेन तरी तुझा एक फोन उचलण्यासाठी मी जागी असते ग. दिवसभर थकलेली माय रात्रीच्या 2 वाजेपर्यंत जागी असते. असं व्यापकतेचं मोठं नातं, निस्वार्थी तत्वाचं, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. स्वार्थानं बरबटलेल्या जगात निस्वार्थी तत्वाचं अमृतमय पाणी, अमृताचा झरा म्हणजे माय आहे. आणि आज याच कुटुंबातील हा झरा आटलेला आहे. मोठं वटवृक्षासारखं झाड कोलमडून पडावं. आज आठवण येईल कधी, ज्या ज्या वेळेस वासरू ज्या वेळेस आईला गाईला मिठी मारून जातं, आणि मारलेली मिठी जेव्हा ते वासरू त्या आईला ती मिठी त्या लेकरांनी पाहावी, आणि ती मिठी पाहता क्षणी अंत करून भरून यावं. हंबरून वासराले, हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, हो दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा, दुष्काळात माईचा माझ्या आटला होता पान्हा. पिठामंदी हो पिठामंदी, पिठामंदी पाणी टाकून मला पाजत जाय, तवा मले पिठामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय, हो दिसती माझी माय. हंबरून वासराले, हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, हो दिसती माझी माय. आणि म्हणून आयुष्यभर तळहाताचा पाळणा करून जोपासणारी माय आहे तोपर्यंत प्रेम करा. अरे माती आड गेलेला सूर्य, ऐका, डोंगरा आड गेलेला सूर्य उगवेल, पण माती आड गेलेली माय बाप पुन्हा पाहायला मिळत नाही. प्रेमानं जगा, प्रेमानं जगू द्या, प्रेमानं मिठी मारा, याच्या उपर काही लागत नाही. म्हणून ऐका, जगाचा मालकाचं वर्णन तुकोबरायांनी करावं, ज्ञानोबरायांनी करावं, नामदेवरायांनी करावं, देहाची महत्ता साधू संतांनी सांगावी. आणि आजच्या अभंगातून सुद्धा माझे नामदेवराय सांगतात की ऐका, हा जन्म नेमका कसा आहे. अभंगाचं शेवटचं चरण, नामा म्हणे मनुष्य जन्म, नामा म्हणे मनुष्य जन्म, नामा म्हणे मनुष्य जन्म, नामा म्हणे मनुष्य. मानवाची उत्तम काया. ऐका, आज या कुटुंबानं खूप खूप दुःखाचं सावट आहे अंतकरणामध्ये. आईचं जाणं अजिबात हे दुःख पचवता येत नाही, पण तरी सुद्धा या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची ताकद पांडुरंगानं द्यावी. आणि निश्चितच आज ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान आणि पिंडदान 4 दानाचं पुण्य आईच्या चरणावरती समर्पित करायचंय. दुःख अतीव आहे, पण तरी सुद्धा या दुःखातून सावरण्याची ताकद पांडुरंगानं द्यावी. पिंडदानादी कर्मानं काय होतं, सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पारवणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस ज्ञानोबरायांनी सांगावं. हे सगळं प्रत्येकाला करणं गरजेचं आहे. दिलेलं अन्नदान, पिंडदान या सगळ्याचं दान सर्वश्रेष्ठ आहे. उद्या अक्षय तृतीया आहे. उद्या केलेलं सगळं पुण्यकर्म हे अक्षय असतं. म्हणजे काय, ज्याचा क्षय होत नाही त्याला काय म्हणायचं, अक्षय. आणि उद्या अक्षय तृतीया आहे. उद्या तुम्ही केलेलं कोणतंही दान, केलेलं पुण्यकर्म हे कायम अक्षय राहिलं जातं. आणि या अक्षय तृतीयेचा महत्वाचा कथाभाग सांगितला जातो. उद्याच्याच दिवशी भगीरथानं स्वर्गातून गंगा पृथ्वी तलावावरती आणली होती. आणि उद्याच्याच म्हणजे अक्षय तृतीयेच्याच दिवशी द्रौपदी मैयाला, म्हणजे कुणाला, द्रौपदी आई साहेबांना म्हणजेच पांडवांना अक्षय पात्र दान भगवान श्रीकृष्णानं दिलं होतं. तो म्हणजे उद्याचा दिवस, त्यालाच म्हणायचं अक्षय तृतीया. उद्या केलेलं सगळं पुण्यकर्म हे अक्षय राहत असतं.
म्हणून पितरांना उद्याच्या दिवशी जेवू घालण्याचं सुद्धा आपला काय आहे, हिंदू धर्माचा एक गोड कार्य आहे. आणि म्हणून ऐका, उद्याच्या दिवशी पितरांना तीळ आणि पाणी जर तुम्ही, म्हणजे पाणी म्हणजे अर्घ्य आणि तीळ हे जर दान केलं, त्यांना ते अर्पण केलं, तर सगळ्यात मोठं पुण्याचा साठा तुमच्याकडे प्राप्त होत असतो. परिणाम तुका म्हणे, पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. आणि मग जे पितृदोष आहेत हे सगळे जर निवारण करायचे असतील, फार खर्चात न पडता नारायण नागबली सारखे मोठमोठे अनेक गोष्टी कराव्या लागतात. का करावे लागतात हे यज्ञ? पण हे यज्ञ करायचं म्हणलं तर लाखोंचा खर्च आहे. म्हणून ऐका, अजिबात नारायण नागबली करण्याची गरज पडत नाही. पण कधी जर उद्याच्या दिवशी तुम्ही जर तुमच्या पितरांना अन्नदान केलं, म्हणजेच कावळ्याच्या स्वरूपात तुम्ही त्यांना अन्न दान केलं, उद्याच्या दिवशी जर तुम्ही त्यांना तीळ आणि पाणी याचं जर अर्घ्य दिलं, तर ते त्यांना मान्य होत असतं. उद्याच्या दिवशी माठही देण्याची प्रथा आहे. आणि म्हणून ऐका, वस्त्रदान केल्यानं सुद्धा तुमच्या आयुष्यातील पितृदोष निघून जातात, अन्नदोष निघून जातात. हे सगळं निवारण करण्याचं काम जर कोण करत असेल, तर ती सगळ्यात मोठा मुहूर्त म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस. म्हणून प्रत्येकाला उद्याच्या अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. उद्याच्या दिवशी सगळ्यांनी होता होईल तेवढं पांडुरंगाचं नामस्मरण करूया, भगवान विष्णूंचं नामस्मरण करूया. होता होईल तेवढं अन्नदान, वस्त्रदान आणि सगळ्या दानाधिक पुण्याचा साठा करूया आणि आपल्या पितरांना देऊया. परिणाम या पितरांचा आशीर्वाद संपन्न आपण करूया. आणि उद्याच्या दिवशी सगळ्यांना खूप खूप पुनश्च एकदा चरणावरती समर्पित करूया. आईच्या चरणावरती, पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित करूया. आणि हे जे 4 दानांचं गाठोड आता इथं बांधलेलं आहे, पुष्पवृष्टी स्वरूपानं ते आईच्या चरणावरती समर्पित करूया. पुनश्च एकदा झालेली सेवा साधू संतांच्या, पांडुरंगाच्या चरणावरती, श्रीगुरूंच्या चरणावरती समर्पित करते आणि वाणीला इथंच पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.